तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की नोव्हेंबर-डिसेंबर पासून हप्ता येत नव्हता आणि त्यानंतरनं काय झालं ना, की दुरुस्तीच्या यादीमध्ये पण नाव नाहीये. ठीक आहे. तर ह्या अशा गोष्टी झालेल्या आहेत बघा. म्हणजे इथं तुम्ही बघू शकता नोव्हेंबर-डिसेंबर पासून हप्ता येत नव्हता आणि आता दुरुस्तीच्या यादीमध्ये पण नाव नाहीये. आणि आता सध्या त्याला नवीन ई-के-वाय-सी जी आहे ना, ते करण्याचा ऑप्शन पण नाही बघा. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सध्या त्याला म्हणजे होत्या. आता इथं असा तुम्हाला मेसेज येतो की आधार क्रमांक हा ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत नाहीये. आता याच्यासाठी ना अशा पद्धतीने आपण ऑनलाईन केवायसी करू शकतो. ठीक आहे. सॉरी, ऑनलाईन जी आहे तक्रार करू शकतो केवायसी नाही. केवायसी ऑनलाईन तुम्ही करू शकता ज्यांचं चुका झालेल्या आहेत आणि दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव आहे असे लोक जे आहे त्यांची दुरुस्ती करू शकता. 30 एप्रिल पर्यंत ते मुदत सरकारनं दिलेली आहे. पण ज्यांचं समजा हे सगळे नाही आहेत, आधार यादीत पण नाव नाही आहे आणि नोव्हेंबर डिसेंबर पासून हप्ता पण आलेला नाही, तर मग काय करायचं बा? ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण पूर्णपणे प्रोसेस बघणार आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग बघूयात. सगळ्यात पहिले काय करायचं आहे तुम्हाला, लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन करायची आहे. हे बघा, लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन करा. ओपन केल्यानंतर ना इथं अर्जदार लॉग इन म्हणून एक ऑप्शन येईल बघा. ठीक आहे. इथं अर्जदार लॉग इनचा एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉग इन वरती तुम्ही क्लिक केलं ना, की तुम्हाला मोबाईल नंबर, पासवर्ड, कॅप्चा हे 3 गोष्टी येतात. तर ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ना तुम्हाला भरायच्यात. मोबाईल नंबरच्या फील्डमध्ये मोबाईल नंबर टाका, पासवर्डच्या फील्डमध्ये पासवर्ड टाका, तुमचा कॅप्चा फिलअप करा आणि लॉग इन वरती क्लिक करा. जर तुमचा पासवर्ड विसरला असेल तर फॉरगॉट पासवर्ड हे करू शकता. पण जे आपण फ्लो आहे तो बघूत. हे सगळे डिटेल भरले, लॉग इन वरती क्लिक केलं. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर ना इथं तुमच्या समोर असं इंटरफेस येईल बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि केलेले अर्ज. तर केलेला अर्ज आहे ना याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना समोर ना तुम्ही आतापर्यंत जेवढे पण अर्ज केले होते, ठीक आहे, तर तिथे ऍप्लिकेशन स्टेटस, नंतर त्याचे ऍक्शन, फोटो, ऍप्लिकेशन हे सगळे डिटेल तुम्हाला इथं दिसतील. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं, सिंपल हे 3 डॉट आहेत ना, या 3 डॉट वरती क्लिक करायचंय. नंतर ना असा एक मेनू ओपन होईल, त्याच्यामध्ये तक्रारवरती क्लिक करायचंय. तक्रारवरती क्लिक केलं ना तुम्ही, की तुम्हाला समोर आतापर्यंत सगळ्या तक्रारी इथं खाली दिसतात आणि इथं वरती एक ग्रीव्हन्सचा ऑप्शन आहे बघा. ठीक आहे. हे बघा, इथं तुम्ही बघू शकता ऍड ग्रीव्हन्स हा ऑप्शन आहे बघा. हे बघा, ऍड ग्रीव्हन्स. तुम्हाला हे ऍड ग्रीव्हन्स आहे ना याच्यावरती क्लिक करायचंय. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना इथं 2 ऑप्शन आहेत बघा. एक आहे की तक्रारीचा प्रकार आणि तक्रारीची श्रेणी. तर तक्रारीच्या प्रकारच्या ड्रॉपडाऊन मध्ये तुम्हाला माय ऍप्लिकेशन आणि कंप्लेंट अगेन्स्ट अदर ऍप्लिकेशन हे 2 ऑप्शन दिसतील. तर तुमचं स्वतःचं ऍप्लिकेशन असेल तर माय ऍप्लिकेशन वरती सिलेक्ट करा आणि समोर इथं याच्यामध्ये तुम्हाला अदर कॅटेगरी सिलेक्ट करायची. पण इन केस जर समजा ज्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेचं जे पोर्टल आहे त्याचे युजर आयडी आणि पासवर्ड डिटेल माहिती नाही ना, त्यांनी या तक्रार प्रकार आहे ना, ह्याच्यामध्ये ड्रॉपडाऊन मध्ये कंप्लेंट अगेन्स्ट अदर ऍप्लिकेशन हे सिलेक्ट करायचं. कोणाकडनं सिलेक्ट करायचं आहे, ज्यांचं लाडक्या बहिणीच्या पोर्टलला अकाउंट आहे चालू यांच्याकडनं. म्हणजे अंगणवाडी सेविका असेल किंवा तुमच्या एरियामध्ये एखादा सायबर कॅफेवाला किंवा तुमच्या घरातील कुठल्याही एखाद्या महिलेचं लाडक्या बहिणीची जी स्टार्टिंगला फॉर्म वगैरे भरले होते, ते जर समजा पोर्टलवरून भरले असतील तर मग कंप्लेंट अगेन्स्ट अदर ऍप्लिकेशन ज्यांचं पण युजर आयडी आणि पासवर्ड, मोबाईल नंबर आणि ते सगळे लाडक्या बहिणीचं पोर्टलवरती चालतंय, त्यांनी दुसऱ्यांचं करून द्या. अशा पद्धतीने इथं कंप्लेंट अगेन्स्ट अदर ऍप्लिकेशनवरती सिलेक्ट केलं ना की तुम्हाला त्या व्यक्तीची डिटेल इथं भरता येते. ठीक आहे. मग इथं तक्रारीमध्ये दोन्हीपैकी जर तुम्ही स्वतःचं करत असाल तर माय ऍप्लिकेशन करा. जर तुम्ही दुसऱ्याचं करून देत असाल तर कंप्लेंट अगेन्स्ट अदर ऍप्लिकेशनवरती क्लिक करा. तक्रार श्रेणीमध्ये आधार सिलेक्ट करायचे, बाकी 2 नका सिलेक्ट करू, आधार सिलेक्ट करा. त्याच्यानंतर ना ह्या अशा पद्धतीने तुमच्या समोर एक इंटरफेस येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला तक्रार प्रकार जो आहे तो दाखवेल. तक्रार प्रकार जो आहे तो ऑलरेडी तुम्ही सिलेक्ट केलाय. तक्रार श्रेणी तुम्ही सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर ना हा जो क्रमांक जो आहे तो अर्ज क्रमांक ऑटोमॅटिक इथे येईल. त्यानंतर न पूर्ण नाव टाकायचंय, पत्ता टाकायचा आहे, तालुका, गाव, मतदारसंघ हे सगळे डिटेल भरायचे आहेत. त्यानंतर काय करायचं ना, की वर्णन करायचं की काय काय नेमकं इश्यू आहे. तर केवायसी न केल्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर हप्त्याचा लाभ बंद झालेला आहे आणि केवायसी करण्याची संधी सुद्धा मिळालेली नाही. त्यामुळे केवायसी करण्याची संधी द्यावी आणि माझा हप्ता का येत नाही याचे कृपया कारण जे आहे ते सांगावे. ठीक आहे. तर इथं तुम्ही जे नाव वगैरे डिटेल्स दिलेले आहेत ना, त्याच व्यक्तीचं आधार कार्ड आपल्याला अपलोड करायचं आहे. इथं अपलोडचं ऑप्शन येईल. आधार कार्ड आणि आधार कार्डाची मागील बाजू, समोरची बाजू, मागील बाजू इथं अपलोड करून द्या आणि इथं कॅप्चा भरा आणि खाली सबमिट वरती क्लिक करा. जसं तुम्ही सबमिट करताना त्यानंतर एक पॉपअप येईल. आर यू सर्टन यू वॉन्ट टू सबमिट. ठीक आहे. तर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर ना कंप्लेंट सबमिटेड सक्सेसफुलीचा मेसेज येईल आणि अग्रीमेंट्स नंबर जो आहे तो इथे बुलेट होईल. हे कॉपी करून ठेवा, क्लोज करा
त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आधीचे तक्रार सूचीमध्ये तुम्हाला आधीचे सगळे डिटेल्स दिसतील आणि आता जो करंट तुम्ही केला होता ना तो इथे तुम्हाला इन रिव्ह्यू मध्ये दिसेल. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता हे ऍप्लिकेशन इन रिव्ह्यू मध्ये आहे. तर आता ऑनलाईन तक्रार कशी करायची हे आपण बघितलं. आयडी पासवर्ड कुठे मिळेल? जर तुम्हाला तुमचा आयडी पासवर्ड माहिती नसेल तर तुम्ही ज्यांचं पण आयडी पासवर्ड आहे त्यांच्याकडनं तुमची जी आहे ना तक्रार करू शकता इथून. कागदपत्रे काय काय लागणार तर फक्त आधार कार्ड लागणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त काय लागणार नाही. आणि तक्रारीचे उत्तर किती दिवसात मिळेल? तर त्याचं उत्तर आहे की ते 15 दिवसाच्या आतमध्ये तक्रारीचं उत्तर तुम्हाला दिलं जातं. ठीक आहे. जिथून तुम्ही करताना ज्याच्याकडून तुम्ही तक्रार करताल ना, समजा तुमचं नसेल माहिती तर त्या व्यक्तीला 15 दिवसांनी जाऊन किंवा 8 दिवसांनी जाऊन भेटायचं आणि त्याला विचारायचं की काही रिझोल्यूशन आलंय की नाही. त्या पोर्टलवरतीच रिझोल्यूशन येतं की एक्झॅक्टली तुमचा प्रॉब्लेम कशामुळे झाला.